नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर आज आपण मस्त असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत, तेही दुधीपासून. हिवाळा म्हटलं म्हणजे मस्त हिरवा हिरवा ताजा ताजा भाजीपाला खायची वेळ असते. वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज बनवून आपण तो भाजीपाला खाऊ शकतो. तर आज दुधीपासून मी मस्त असा पोटभरीचा नाश्ता तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर इथे मी एक मोठी दुधी घेतली आहे. कमीत कमी 300 किंवा 400 ग्राम तर असेलच. तर एक मोठी दुधी घेतलेली आहे, कारण की मी जास्त प्रमाणात नाश्ता बनवत आहे. तर दुधी आपल्याला मस्त अशी सोलून घ्यायची आहे आणि त्याला किसून घ्यायची आहे. आणि किसल्यानंतर लगेचच त्याला पाण्यामध्ये घालायची. पाण्यात घातल्याने दुधी काळी पडत नाही, म्हणून किसल्यानंतर लगेचच त्याला पाण्यामध्ये घालायची आहे. आणि एक वाटी मी मेथीची भाजी घेतलेली आहे. याला मस्त स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. मेथीची भाजी तुम्हाला आवडत नसेल तर नाही घेतली तरी देखील चालेल. आणि अर्धी वाटी मी तीळ घेतलेले आहे आणि 7-8 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा वाटून घेतलेला आहे. आणि इथे बघा, मी एक वाटका भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटका भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे. तर हे 3 पिठं आपल्याला लागणार आहे. ते प्रमाण जसं मी सांगितलं त्याचप्रमाणे असेल. आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. आता बघा, दुधी आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याचं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. दुधीमध्ये खूपच जास्त पाण्याचं प्रमाण असतं, म्हणून पूर्ण पाणी आपल्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे आणि पूर्ण दुधी अशी कोरडी करून घ्यायची आहे. आणि पहा, अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची. मग ह्यामध्ये आपल्याला आधी मेथीची भाजी घालायची आहे. मग एक वाटी जे आपण बेसन घेतलेलं होतं ते बेसन घालायचे आहे. मग गव्हाचं पीठ आधी यामध्ये आपण अर्धच घालूया, नंतर जसं लागेल तसं आपण वाढवूया. तर अर्ध गव्हाचं पीठ घालायचं आणि अर्ध ज्वारीचं पीठ घालायचं आहे. गव्हाच्या पिठापेक्षा ज्वारीच्या पिठाची क्वांटिटी जास्त ठेवायची, म्हणजे मुडके आपले एकदम नरम होतात. तर आधी अर्ध ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आणि जे तीळ आपण घेतलेले होते ते अर्धे तीळ घालायचे आहे, अर्धे असेच राहू द्यायचे. आणि फक्त अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तुम्ही टेस्टप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता. थोडीशी हिंग घालायची आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. यात आता सध्या पाणी घालायचं नाही, आधी सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि जर लागलं आपल्याला पीठ कमी आहे तर थोडंसं ज्वारीचं पीठ वाढवायचं, गव्हाचं पीठ नाही घ्यायचं. तर मला वाटते थोडंसं पीठ कमी आहे, म्हणून मी जे उरलेलं ज्वारीचं पीठ होतं ते पूर्ण यामध्ये घातलेलं आहे. आणि फक्त आपल्याला याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर जास्त कोरडं वाटत असेल तरच थोडंसं पाणी घालायचं, नाही तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तर मी थोडंसं पाणी इथं घातलेलं आहे आणि मस्त असं आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. जास्त कडक ही कणिक भिजवायची नाही, नरमच थोडी राहू द्यायची, जशी आपण पोळ्यासाठी कणिक भिजवतो. जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही. बघू शकता, अशा प्रकारे भिजवून घ्यायची आहे. तर मला फक्त अर्धी वाटीच पाणी लागलं होतं एवढी कणिक भिजवण्यासाठी. आता मस्त याचे आपल्याला मुटके बनवून घ्यायचे आहे. बघा, हाताला पहिले थोडंसं तेल लावायचं आणि गोल गोल गोळा करायचा, मग याचा लांब लांब गोळा करायचा. अशा प्रकारे आपल्याला सगळे मुटके बनवून घ्यायचे आहे. तर मंडळी, आम्ही राहतो गुजरातमध्ये, म्हणजे हा गुजरातचा फेमस नाश्ता आहे. तर ह्याला गुजरातीमध्ये दुधी ना मुठिया असं म्हटलं जातं. आता आपण तर मराठी आहोत, तर मराठीमध्ये याला आपण फुणकेही म्हणू शकतो किंवा मुडकेही म्हणू शकतो. आता तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा आता. तर चला, पूर्ण फुणके अशा प्रकारे बनवून घेतलेले आहे. आणि एका पातेल्यात पाणी ठेवायचं, त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्याला तेल लावायचं आणि मुडके आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे. आणि याला 10 मिनिटापर्यंत वाफवू द्यायचे आहे मीडियम फ्लेमवरती. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, जास्त मोठी किंवा कमी सुद्धा ठेवायची नाही. आणि बघा, 10 मिनिटातच आपले मुडके बनून तयार आहे. तर चाकून अशा प्रकारे चेक करून घ्यायचं. चाकू जर आपला अगदी साफ निघाला तर मुडके अगदी बनून तयार आहेत. आता त्याच प्रकारे उरलेले मुडके सुद्धा अशाच प्रकारे वाफवून घ्यायचे आहेत. तर आमच्या घरात तर हे मुडके अगदी आवडीने खाल्ले जातात. आता ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. गरम गरमच जर तुम्ही कापले तर ते तुटूही शकतात, कारण की अगदी नरम होतात, म्हणून हे थोडं थंड होऊ द्यायचे. नंतर अशा प्रकारे याला गोल गोल कापून घ्यायचे आहे. जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे. तर मंडळी, तुम्हाला जर सकाळी वेळ नसेल हा नाश्ता बनवायचा, तर तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी अशा प्रकारे मुडके जर वाफवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जरी याला फोडणी दिली दुसऱ्या दिवशी, तरी सुद्धा तितकीच टेस्टी लागते. म्हणून वेळ नसेल तर कमी वेळेतच हा नाश्ता बनवून तयार होतो. आता 2 चमचे आपल्याला तेल गरम करायचे आहे आणि त्यामध्ये 1.5 चमचा मोहरी टाकायची. आणि मोहरी
अगदी मस्त तडतडू द्यायची आहे, लगेचच तीळ घालायचे नाही. मोहरीची टेस्ट खूप छान येते ह्या नाश्त्यामध्ये. मग अर्धी वाटीमधून आपले उरलेले तीळ होते ते पूर्ण घालायचे आहे आणि कापलेले मुडके यामध्ये घालायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तीळ आणि मोहरी जी आपण टाकलेली आहे ती एक एक कापलेल्या मुडक्याला लागेल अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मग शेवटी यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि बघा मस्त आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुम्ही हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत जरी हा नाश्ता खाल्ला तर खूपच टेस्टी लागतो आणि नाहीतर असा सुद्धा सुक्का खाल्ला तरीही खूपच टेस्टी लागतो. तर आमच्या घरामध्ये तर हा नाश्ता एक एक प्लेट भरून कुठे चट होऊन जातो माहीतच पडत नाही. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा हा नाश्ता मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बाय.